भगवद्गीता म्हटलं की लगेच डोळ्यासमोर काय येतं? युद्धभूमी आणि कृष्ण अर्जुनाचा तो प्रसिद्ध संवाद. अगदी तेच चित्र. पण आज आपण ज्या स्रोतावर बोलणार आहोत तो याकडे एका खूप वेगळ्या नजरेने बघतो. हो, तो याला फक्त एक आध्यात्मिक शिकवण नाही मानत. नाही, तो म्हणतो ही एक मेंटल ऑपरेटिंग सिस्टम आहे. बरोबर, आणि ही ऑपरेटिंग सिस्टम अशा वेळी कामाला येते जेव्हा समोर प्रचंड अनिश्चितता असते. म्हणजे फक्त कुरुक्षेत्र नाही, आपल्या श्रोत्यानुसार गीतेचं मैदान हे प्रत्येक माणसाच्या मनात आहे, जिथे योग्य अयोग्य यात सतत संघर्ष सुरू असतो. आणि अर्जुन तो कोणी पौराणिक योद्धा नाही. तर तो आजचा व्यावसायिक आहे, जो एका मोठ्या निर्णयाच्या वेळी ॲनालिसिस पॅरालिसिसचा शिकार झाला आहे. चला तर मग अर्जुनाच्या समस्येपासूनच सुरुवात करूया. त्याचा गोंधळ फक्त भावलिक नाहीये, नाही का? म्हणजे तो फक्त दुःखी नाहीये. नाही, अजिबात नाही. आपला स्रोत त्याला धर्मसंकट म्हणतो. धर्मसंकट म्हणजे त्याची दोन कर्तव्य, दोन धर्म एकमेकांसमोर उभे आहेत. अच्छा, एकीकडे क्षत्रिय म्हणून लढणं जो त्याचा सामाजिक धर्म आहे, आणि दुसरीकडे कुटुंबावर शस्त्र न उचलणं, त्याचा कौटुंबिक धर्म. आणि मग निवड कशी करायची? अगदी बरोबर. आणि हेच गीतेला सार्वत्रिक बनवतं. हे धर्मसंकट आपण सगळेच अनुभवतो. हो ना, कधी ना कधी. समजा एक डॉक्टर आहे, हो, त्याचा धर्म आहे रुग्णाचे